दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट आपल्या देशातील शैक्षणिक क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत। गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहेत। अनेक विद्यार्थी शहर सोडून गावाकडे परतत असल्याची माहिती समोर येते आहे। त्याचा परिणाम येणाऱ्या परीक्षांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याच संदर्भातील हा सविस्तर अहवाल। दोन देशांमधील युद्धामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे। याचा थेट परिणाम भारतातील गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेवर होताना दिसत आहे। शहरामध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मोठा फटका बसत आहे। स्वयंपाकाची अडचण निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थी आता आपले रूम बंद करून गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे। कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे। त्यांच्या मते विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली असून नियमित अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे। काही क्लासेसमध्ये बॅचेस रद्द कराव्या लागत आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज आणि क्लासेसला जाणे कठीण झाले आहे। ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे। येत्या काही महिन्यात बोर्ड, विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षा होणार आहेत। मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होत आहे। त्यामुळे परीक्षांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिक्षण तज्ञांच्या मते सरकारने तातडीने उपाययोजना करून विद्यार्थ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे। अन्यथा या संकटाचा दीर्घकालीन परिणाम शिक्षण क्षेत्रावर होऊ शकतो। तर काय सांगा, दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे, अशातच भारतामध्ये सुद्धा याचे परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे। गॅस सिलेंडर असो, पेट्रोल पंप असो किंवा इतर सुद्धा साहित्य मिळण्यात आता मोठ्या प्रमाणात भारतामध्ये तुटवडा जाणवतोय। अशातच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? नक्कीच सर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होण्याची सुरुवात झालेली आहे। मी अजिंक्य वाघमारे, संचालक चाणक्य अकॅडमी। माझ्याजवळ नियर 30% मुलं हे ग्रामीण भागातून येतात। ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांवर सगळ्यात जास्त परिणाम झालेले आहे, कारण की ग्रामीण भागातून इथे येऊन रूम करून राहणारे जे विद्यार्थी आहे त्यांचा सगळ्यांचा उदरनिर्वाह हा मेसच्या भरोशावर चालतो आणि गॅसच्या तुटवड्यामुळे मेस बंद पडत आहे। त्यामुळे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे ते त्यांच्या घराकडे निघून जाण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांचे पालक त्यांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण एका परिवाराला एक सिलेंडर भेटते, तर त्यामुळे ते त्यांच्या परिवारासाठी ठेवणार की ते मुलांसाठी पाठवणार हा सगळा संभ्रम तिथे तयार झालेला आहे। आणि सिलेंडर अवेलेबल नसल्या कारणाने, गॅस अवेलेबल नसल्या कारणाने जे ग्रामीण भागातले 30% विद्यार्थी आहेत ते जवळजवळ त्यांच्या घरी निघून गेलेले आहे। तसाच परिणाम शहरी भागातल्या विद्यार्थ्यांवर पण होत आहे। शहरी भागातले विद्यार्थी पेट्रोल डिझेलच्या कमतरतेमुळे क्लासपर्यंत येण्यास टाळाटाळ करत आहे आणि आता येणाऱ्या 2 किंवा 3 महिन्यात त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या एक्झाम्स म्हणजे सीईटी झालं, नीट झालं, जेई झालं, या एक्झामसाठी ते प्रिपरेशन करत आहेत। ते आमच्या टेस्ट पण टाळत आहे, कारण की त्या टेस्ट जर त्यांनी टाळल्या तर पुढे जाऊन त्यांच्या त्या रिझल्टवर त्याचा परिणाम 100% होणार आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की लॉकडाऊन सारखी परिस्थिती आपल्या कोरोना जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। अशातच ऑनलाईन क्लासेस आपल्या कोरोना काळात चालले होते, आता कशा पद्धतीची परिस्थिती राहील? सर, कसं आहे की कोरोना काळात जे ऑनलाईन क्लासेस चालले तेव्हा प्रत्येक क्लासजवळ इन्फ्रास्ट्रक्चर होतं। आज आम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलेलं आहे। आमच्याजवळ ते इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, आम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतो। पण विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा विद्यार्थी ऑनलाईन शिकतो आणि विद्यार्थी जेव्हा ऑफलाईन शिकतो, या 2 गोष्टीत खूप मोठी तफावत येत आहे। जे पोरं कोरोना झाल्यानंतर आमच्याजवळ ऑफलाईन शिकायला आले, आम्ही त्यांच्या लिहिण्याच्या पद्धतीमध्ये फरक जाणवला आहे। त्यांना लिहिता येणं खूप कठीण झालेलं होतं, त्यांना मुद्देसूद उत्तर लिहिता येत नव्हते, कारण की त्यांनी जे क्लासेस केले ते ऑनलाईन केले। जेव्हा एखादा क्लास 40 किंवा 50 मिनिटाचा असते तेव्हा त्या मुलांचा जो रिटेन्शन टाइम असते किंवा तो त्याचा जो फोकस करायचा टाइम असते तो फक्त 20 किंवा 30 मिनिट असते। मग जेव्हा आम्ही 40 मिनिटं क्लास घेतो तो हळूहळू शिक्षण प्रवाहातून बाहेर जात जाते आणि त्याचे एकदा टॉपिक मिस होत गेले तर त्याच्यासाठी ऑनलाईन शिक्षण ही खूप कठीण होत जाते। त्यामुळे याचा खूप मोठा परिणाम पडणार आहे जर कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर। काय सांगाल, या सर्व युद्धाचा भारतावर कशा पद्धतीचा परिणाम होईल येत्या दिवसात? याचा आता भारतावर पेक्षा आता मी शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती आहे। शिक्षण क्षेत्रात तर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकते। जर मुलांच्या आता तसं तर समर वेकेशनच आहे, पण ज्या मुलांचे क्लासेस चालतात, जे मोठे मुलं आहेत, ज्यांचे पेपर्स आहेत, त्यांचं पुढचं भविष्य खूप धोक्यात येतात। कारण की ते जर त्या पद्धतीने जर त्यांनी प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकले किंवा ते त्या प्रकारे उत्तरासाठी तयार नसले तर त्याचे पुढच्या येणाऱ्या पिढीला खूप मोठे जबरदस्त त्याचे परिणाम जाणवतील।
अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर काय संदेश द्याल आपण विद्यार्थ्यांना? जर कोविड सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर मी सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाची विनंती करतो की तुम्ही तुमच्या शैक्षणिक वर्षाकडे किंवा जे तुमचा अभ्यास चालू आहे किंवा तुमच्या क्लासेसमध्ये जे शिकवणी चालू आहे त्याच्याकडे कृपया करून दुर्लक्ष करू नये, कारण की युद्ध आज ना उद्या थांबून जातील पण तुमचं शिक्षण थांबणार नाहीये, तुमचे वर्ष थांबणार नाहीये. तर तुम्ही सगळ्यांनी क्लासच्या टचमध्ये राहावे. रेग्युलर जर ऑनलाईन क्लासेस झाले तर रेग्युलर ऑनलाईन क्लासेस अटेंड करावे. हीच मी सगळ्या पालकांना सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा येणाऱ्या परीक्षांवर याचा परिणाम होऊ शकतो.